चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशन मध्ये आपण एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत. तो मुद्दा आहे की आता पूर्व परीक्षा आपल्या खूप जवळ आलेल्या आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईन पूर्व परीक्षा असेल, या पूर्व परीक्षांसाठी आपलं टेस्ट सिरीजचं महत्त्व काय आहे आणि तुम्ही टेस्ट सिरीज बद्दल कशा पद्धतीने अवेअर राहिलं पाहिजे आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या पाहिजेत, या सर्व मुद्द्यांना आपण आज डिस्कस करूयात. जर तुम्ही टेस्ट सिरीज सुरू केले असतील तरी हे लेक्चर शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही अजूनही टेस्ट सोडवायला सुरुवात केली नसेल तर नक्कीच तुम्ही हे लेक्चर पाहिलं पाहिजे. बाकी सुरुवातीला काही बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो बघा. बॅचेस बद्दल थोडी इन्फॉर्मेशन आहे. आपण राज्यसेवेच्या दृष्टीने नवीन काही बॅचेस सुरू केलेले आहेत. जर तुम्ही राज्यसेवा 2024 ही बॅच पाहिली तर या बॅच मध्ये आपल्याला खूप सारे जे फीचर्स आहेत ते मिळून जातील आणि सोबत तुम्हाला प्रिंटेड स्टडी मटेरियल आणि मेंटरशिप प्रोग्राम वगैरे मिळून जाईल. यासोबत जर तुम्हाला एनरोलमेंट करायची असेल आणि मॅक्सिमम डिस्काउंट या बॅच वरती मिळवायचं असेल तर तुम्ही आपला कोड यूज कराल कॅपिटल मध्ये आणि तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅच वरती मिळून जाईल. हा डिस्काउंट कोड यूज करा, तुम्ही जास्तीत जास्त डिस्काउंट यावरती मिळवू शकाल. यासोबत कंबाईन साठी देखील तुम्हाला आपली बॅच पाहायला मिळते. कंबाईन साठी देखील तुम्ही या ठिकाणी एनरोलमेंट करू शकता. यासोबत 2024-25 ची जी बॅच आहे ती बॅच देखील महत्वाची आहे. या बॅच मध्ये आपण बोललो की जे प्रिंटेड स्टडी मटेरियल आहे, मेंटरशिप प्रोग्राम आहे, तर ही खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच तुम्हाला पाहायला मिळते. 2024 आणि 25 साठी तुम्ही एनरोलमेंट करू शकता. हे फीचर्स तुम्हाला या बॅच मध्ये मिळून जातील. जे पुस्तकं आणि मेंटरशिप ह्या दोन एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळतील. बाकी टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा सर्वांनी. अनिकेत सर टेक्स्टबुक असं सर्च करा. दुसरा एक चॅनल आहे आपला जॉग्राफी बाय अनिकेत सर, तो देखील तुम्ही जॉईन करून घ्या. यासोबत आता सुरुवात करूया. जास्त वेळ तुमचा घेत नाही. सुरुवातीला आपण जे महत्वाचे मुद्दे आहेत ते सुरुवात करूया की टेस्ट सिरीजचं महत्व काय आहे. बरोबर बघा, प्रिपरेशन मध्ये तुम्ही आता बऱ्यापैकी अभ्यास किंवा बऱ्यापैकी सिलेबस जो आहे पूर्व परीक्षेसाठी तो कव्हर केला असेल आणि यानंतर आता विचार करत असेल की आता काय म्हणजे रिव्हिजन करायची का टेस्ट सॉल्व्ह करायच्या. तर बघा, अभ्यास म्हणजे सिलेबस कव्हर करणं किंवा आपण जो स्टडी म्हणतो याच्या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी आहेत ज्या आपल्या प्रिपरेशन मध्ये आपण इन्क्लूड केल्या पाहिजेत. त्यातली एक गोष्ट म्हणजे रिव्हिजन, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून एक पॉइंट पाहायला मिळतो, तो म्हणजे मॉक टेस्ट. ओके, ह्या दोन मुद्दे जे आहेत हे अभ्यासाच्या व्यतिरिक्त आहेत किंवा तुम्ही जो रेग्युलर स्टडी करता याच्या व्यतिरिक्त आहेत. कारण हे तर तुम्ही करणार आहातच. तुम्ही सिलेबस कंप्लीट केला असेल, तुम्ही रिव्हिजन म्हणजे तुम्ही अभ्यास केला असेल, बरोबर, अजूनही करत असाल, नवनवीन टॉपिक तुम्ही कव्हर करत असाल, पण या संपूर्ण गोष्टींबरोबर त्याची रिव्हिजन करणं हे एक महत्वाचं आणि टेस्ट देणं, ओके, मॉक टेस्ट देणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तर तुम्हाला आता या दोन गोष्टीवरती जास्त फोकस करायचा आहे. पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये जेवढा काही टाइम राहिलाय आता, त्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला ह्या दोन गोष्टीवरती जास्त भर द्यायचा आहे. नवीन अभ्यास तुम्ही आता थोडा कमी केला तरी चालेल. म्हणजे फक्त प्रिलिम वरती शिफ्ट आतापर्यंत झाला असाल, अजूनही झाला नसाल तर फक्त प्रिलिम साठी शिफ्ट तुम्ही करू शकता. कारण जे प्रिलिम साठी महत्वाचं आहे तेवढेच टॉपिक पहिले तुम्ही आता करू शकता. पहिली प्रिलिम्स महत्वाची आहे, बरोबर. आणि यामध्ये आता जो काही तुम्ही अभ्यास केला असेल त्याला आता रिवाइज करायची वेळ आली आहे आणि मॉक टेस्ट सोडवायची वेळ आली आहे. आता रिव्हिजन बद्दल आपण मागेही बोललोय, त्यामुळे मी आता त्या मुद्द्याकडे जात नाही, कारण तो तर खूप इंटिग्रेटेड पार्ट आहे आपल्या प्रिपरेशन मधला. पण आता जे आपण डिस्कशन करूया ते डिस्कशन आहे मॉक टेस्ट बद्दल किंवा टेस्ट सिरीज बद्दल. आपल्याला टेस्ट सिरीज किती महत्वाच्या आहेत, बरोबर. बघा, टेस्ट सिरीजचे तुम्हाला काही फायदे सांगतो, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. जर तुम्ही ते अगोदर सॉल्व्ह केले असतील तर चांगली गोष्ट आहे, पण तुमचा फर्स्ट अटेम्प्ट असेल तर नक्की हे व्यवस्थित काय करा, ऐकून घ्याल. बघा, टेस्ट सिरीज म्हणजे काय की आपण परीक्षेचा वेळ जो आहे, आता 28 एप्रिलला राज्यसेवा प्रिलिम्स आहे, सकाळी 10 ते 12 हा तुमचा पहिला पेपर आहे, बरोबर, जीएस चा, जो अतिशय महत्वाचा आहे. नंतर सीसॅटचा पेपर तुम्हाला 3 ते 5 पाहायला मिळेल. तर हे दोन पेपर आहेत. तो आपला जो प्राईम एक्झामचा टाइम येतो 10 ते 12 हा तुम्हाला पाहायला मिळतो, बरोबर. आत्तापासून म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल, आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस, जेवढं तुम्हाला सुटेबल होईल रिव्हिजन नंतर, तुम्ही काय केलं पाहिजे की सकाळी 10 ते 12 या टाइम मध्ये तुम्ही ओएमआर शीट तुम्हाला मिळून जातात, बरोबर. त्या ओएमआर शीट वरती तुम्ही ते ओव्हरऑल म्हणजे जशी एक्झाम राहते तसंच बसलं पाहिजे. साईडला मोबाईल वगैरे काही नाही. फक्त म्हणजे जर तुम्ही प्रिंट काढून सोडवत असाल तर ऑनलाईन देखील टेस्ट सिरीज तुम्ही देऊ शकता, तेही सांगतो मी तुम्हाला. पण समजा तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आहे, आपण हार्ड कॉपी म्हणूयात, तुमच्याकडे आहे, तर तुमच्याकडे ओएमआर शीट पण तुम्हाला मिळून जाईल, बरोबर. एक झेरॉक्स तुम्हाला मिळून जाईल ओएमआर शीटची पण. आणि त्या झेरॉक्स वरती किंवा त्या ओएमआर शीट वरती तुम्ही त्या क्वेश्चन पेपरला 2 तास बसून सोडवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही
तो पेपर सोडवायला बसाल 10 ते 12 मध्ये आणि दुसऱ्या कोणत्याही टाइमला बसायचं नाही, फक्त सकाळी 10 ते सकाळी 12. जर तुम्ही राज्यसेवा करत असाल, कंबाईन करत असाल तर 11 ते 12 या टाइम मध्ये बसू शकता, बरोबर, जो कंबाईनचा टाइम राहतो. तर या टाइम मध्ये काय करायचं आपल्याला, डोक्याला सवय लावायची, बरोबर, आपल्या माइंडला ती एक ट्रेन करायची की 10 ते 12 मध्येच आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न सोडवायचे आहेत किंवा 10 ते 12 हा टाइम आपल्याला यासाठी डेडिकेट करायचा की त्या 2 तासामध्ये आपलं डोकं चाललं पाहिजे, म्हणजे 4 पैकी 1 निवडायचं जे कौशल्य आहे, प्रश्न रीड केल्यानंतर ते डेव्हलप झालं पाहिजे. मग ह्याची जी सवय आहे, बरोबर, ती सवय तुम्ही आत्तापासून लावली पाहिजे. आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल त्यावेळेस तुम्ही सकाळी 10 ते 12 आणि 3 ते 5, ओके, 3 ते 5ही बसा, काही CSATचा पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर या वेळेमध्ये आपल्याला ते सॉल्व्ह करायचे. त्याने होणार काय बघा, की एकतर तुम्हाला तुमचा अभ्यास किती झालाय, रिव्हिजन कुठं करायची बाकी आहे, तो पहिला मुद्दा तुम्हाला क्लिअर होतो. म्हणजे टेस्ट सिरीज किंवा मॉक टेस्ट दिल्यानंतर आपल्याला पहिला पॉईंट क्लिअर होतो, की पुढे जाऊन म्हणजे परीक्षेला अजूनही वेळ आहे, बरोबर. तर आपल्याला रिव्हिजन नक्की कोणत्या मुद्द्यांची करायची, कोणते पॉईंट आपल्याला आठवतात आणि असे कोणते पॉइंट आपल्याला आठवत नाहीत एखाद्या विषयामधले, हे तुम्हाला टेस्ट सिरीज दिल्यानंतरच समजेल. तुम्ही टेस्ट सिरीज नाही दिली तर त्याचा जो चेक आहे ना, आपण म्हणतो ना रियालिटी चेक, तो डायरेक्ट परीक्षेमध्ये होईल आणि परीक्षेमध्ये हा रियालिटी चेक खूप अवघड जातो, बरोबर. सो तो ठेवू नका की परीक्षेमध्ये रियालिटी चेक तुम्हाला मिळेल. अगोदरच टेस्ट अवघड जाऊ द्या, सोप्या जाऊ द्या, परंतु तो रियालिटी चेक अगोदर घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कळलं की आपल्याला काही टॉपिक आठवत आहेत, म्हणजे डायरेक्ट आपण वाचलेले आणि पेपर सॉल्व्ह करतो येत आहेत आपल्याला, बरोबर, जे बेसिक बेसिक टॉपिक आहे. पण काही असे टॉपिक राहतात जे तुम्हाला रिवाइज करावे लागतील. मग ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक विषयाला अनालिसिस कराल मॉक टेस्ट मध्ये, तेव्हा तुम्हाला समजेल की या विषयामधला हा सेक्शन मला आठवतोय, हा सेक्शन मला आठवत नाहीये, बरोबर. मग हे समजल्यानंतर तेव्हा पुढचा महिना तुमच्याकडे रिव्हिजनला आहे अजून, बरोबर. तर त्या रिव्हिजन मध्ये तुमच्यामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट होईल. म्हणजे सगळंच रिवाइज करण्यापेक्षा जे आठवत नाहीये किंवा जे परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे तुम्ही ते रिवाइज कराल. यासाठी टेस्ट सिरीजचं महत्व खूप आहे, की तुम्हाला रिव्हिजन काय करायची किंवा कुठं फोकस करायचं प्रिलिमच्या दृष्टीने तुमच्या स्ट्रेंथ नुसार, ओके. असं नाही की तुम्ही सगळंच रिवाइज कराल किंवा सगळ्याच गोष्टी तुम्हाला तोंडपाठ होतील असंही नाहीये. तुमच्या स्ट्रेंथ नुसार तुम्हाला काय आठवत आहे, काय आठवत नाहीये हे समजण्यासाठी मॉक टेस्ट महत्वाची आहे. हा पहिला मुद्दा जे आपण पाहिलं, बरोबर. रिव्हिजनला मदत होण्यासाठी मॉक टेस्टचं महत्व आहे, हा पहिला मुद्दा. मॉक टेस्ट किंवा टेस्ट सिरीजचं अजून दुसरं कोणतं महत्व आहे बघा, ती आहे वेळ, ओके. वेळेचे नियोजन. आता राज्यसेवेला तसा काही प्रॉब्लेम येत नाही, आपल्याला 2 तास राहतात, बरोबर. पण कंबाईन जर करत असाल तर या रिव्हिजनच्या बरोबरीनेच तुम्हाला हे पण महत्वाचं आहे, वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट. कारण 60 मिनिटात 100 प्रश्न हे खूप अवघड काम आहे, बरोबर. हे असं नका समजू की खूप सिंपल आहे, 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न आपण सहजरित्या सॉल्व्ह करू. एक पॉइंट लक्षात ठेवा, जर प्रॅक्टिस नसेल, आणि ही खरी गोष्ट सांगतोय, कदाचित त्यातनं टेन्शन येऊ शकतं किंवा तुम्हाला थोडंसं हे पण म्हणजे डिमोटिवेट पण वाटू शकतं, पण ते गरजेचं आहे आत्ता, बरोबर. कारण कंबाईनला 60 मिनिटामध्ये जर एखाद्याची प्रॅक्टिस नसेल तर 100 प्रश्न वाचून पण होत नाही, लक्षात ठेवा, बरोबर. पेपरमध्ये रीडिंग सुद्धा पॉसिबल होत नाही, काही प्रश्न नंतर समजतात बाहेर आल्यावर की पेपरला आले होते, आणि ही रियालिटी आहे, बरोबर. सो हा पॉईंट तुम्ही आता समजून घ्या की हे घडतं जर आपण प्रॅक्टिस नाही केली तर. 10 एक प्रश्न असे राहतात जे बाहेर आल्यावर समजते की आले होते, त्यातले अनेक प्रश्न तुम्हाला येत असतात पण उपयोग होत नाही, बरोबर. मग यासाठी कंबाईनला तर खूप महत्वाचं आहे मॉक टेस्ट किंवा टेस्ट सिरीज देणं, कारण 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न वाचून त्याची उत्तर शोधून कुठले येतात, कुठले येत नाही, कुठले सोडायचे आहेत, कुठले रिस्क घ्यायचे आहेत प्रश्नांमध्ये, हे सगळं ठरवायचंय त्या 60 मिनिटामध्ये, बरोबर. मग 40 सेकंद जवळपास तुम्हाला एका प्रश्नाला मिळतात, इतका तो टाइम पिरियड आहे. म्हणजे हे तुम्हाला कंबाईनसाठी तर खूप महत्वाचं आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा हा महत्वाचा आहे बघा, की जर तुम्ही या 10 ते 12 या टाइम मध्ये पेपर दिला किंवा मॉक टेस्ट दिल्या, म्हणजे राज्यसेवेबद्दल सांगतो, आणि 11 ते 12 हा कंबाईनचा टाइम आपण लिहून टाकतो. जर या वेळेमध्ये तुम्ही पेपर दिला ना, तर तुम्हाला या टाइमचा जो फ्लो आहे ना, आपण ग्राफ म्हणतो, की 10 वाजता तुम्ही पेपर सोडवायला सुरुवात केली, आणि ही पॉइंट तुम्हाला समजेल ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट द्याल ना, तुम्हाला ही गोष्ट जाणवेल, हे लेक्चर तुम्हाला आठवेल की सर बोलले होते की 10 ते 12 मध्ये हा ग्राफ राहतो, एक चढता आलेख राहतो. आपण म्हणतो ना की पेपर आठवतोय, प्रश्न आठवतायत, टॉपिक आठवतायत, याचा एक ग्राफ राहतो चढता. पण एक वेळ अशी येते त्या 2 तासामध्ये की जिथं गेल्यानंतर आपण फ्रस्ट्रेट होतो आणि यानंतर आपण गोष्टी सोडून देतो, म्हणतो जाऊ द्या, बरोबर. म्हणजे डोकं चालत नाही किंवा ती गोष्ट जरी वाचली असेल तिथं आपली विचार करण्याची क्षमताच थांबते. म्हणजे जरी नंतर बाहेर आल्यावर समजू शकतं की हे किती सोपं होतं, आपण ते विचार का नाही केला, बरोबर.
पण हे काही तुमची चुकी नाहीये जर तुम्ही असा कधी विचार केला असेल, कारण तो टाइमच तसा आहे ना 10 ते 12 किंवा तो एक्झामचा टाइमच तेवढा राहतो, प्रेशर तेवढा राहतो, की त्या गोष्टींचा विचार करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे कदाचित त्या पेपरमध्ये त्या गोष्टी आठवत नाहीत. पण याच्यावरती जर तुम्हाला काम करायचं असेल, तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, की 10 ते 12 मध्ये आत्तापासून जर तुम्ही बसले, तर पहिल्या टेस्टला तुम्हाला कळेल, की 10 ते पावणे 11 पर्यंतच आपलं डोकं चालतंय, बरोबर? 10 ते 11 पर्यंतच डोकं चालतंय, पुढच्या 1 तासामध्ये डोकंच चालत नाहीये. मग हे जर तुम्हाला समजलं, तर तो टाइम हळू वाढवायला लागेल आपल्याला. पहिल्या टेस्टमध्ये समजा 45 मिनिटं डोकं चाललं, नंतर आठवायचंच बंद झालं किंवा ब्लँक झालो आपण, बरोबर? आपण म्हणतो ना ब्लँक झालो आपण. असंही होतं, ओके. तुम्ही एक टेस्ट द्या, तुम्हाला जाणवेल की 2 तास कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आणि ती काय म्हणजे अशा गोष्ट नाही, नॅचरल गोष्ट आहे, बरोबर? त्याचं 2 तास कॉन्सन्ट्रेशन कोणाचं राहत नाही शक्यतो. पण त्याला इम्प्रूव्ह करावं लागेल आपल्याला. कारण जो पीक टाइम आहे 2 तासामधला, तिथं तुमचे सगळे चांगले जिथं स्कोर करू शकता ते प्रश्न सुटले पाहिजे. किंवा तुम्ही बघा आता, की हा टाइम पिरियड जर तुम्हाला वाटलं की आपला किंवा जनरली 2 तास तर कोणाचा कॉन्सन्ट्रेशन टाइम नसतो, हा मुद्दा समजून घ्या. पण तरी देखील तुम्हाला वाटलं की नाही मला हा टाइम वाढवायचा आहे. जो माझा आपण म्हणतो ना की पीक पिरियड आहे 2 तासामधला, की जिथे मला गोष्टी आठवतायत, मी बोर होत नाही किंवा मी फ्रस्ट्रेट होत नाहीये. बोर तर कोणी होत नाही, पण फ्रस्ट्रेट होत नाहीये, ब्लँक होत नाहीये, बरोबर? हा टाइम जर तुम्हाला पुढे ढकलायचा असेल, तर प्रॅक्टिसच करावी लागेल, बरोबर? मग पहिल्या टेस्टला 45 मिनिटं कॉन्सन्ट्रेशन राहतंय, पुढच्या टेस्टला कदाचित 1 तास होईल, नंतर टेस्ट द्या तो 1/4 तास होईल, मग 1.5 तास होईल, बरोबर? हे जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिला, तर हे इम्प्रूव्हमेंट गरजेचं आहे. हे डायरेक्ट पेपरला गेला तर नाही समजणार. हे आत्ता समजणं गरजेचं आहे, की आपला कॉन्सन्ट्रेशनची वेळ काय आहे, बरोबर? आणि हे कधी समजेल जर स्वतः तुम्ही ते पेपर सॉल्व्ह करायला बसला ना, तरच समजेल. की आपलं डोकं किती वेळ चालतंय, बरोबर? हे तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. कोणाला सांगू नका, पण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्ही स्वतः करा, ओके? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हवं तर ते लिहून काढा आणि त्यावरती नेक्स्ट टेस्ट नंतर किती इम्प्रूव्हमेंट झाली हे नोट डाऊन करा आणि नोट डाऊन केल्यानंतर बघा इम्प्रूव्हमेंट किती होते आणि कशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी आखली पाहिजे. आणि ऍट दी एंड तुमचा जर कॉन्सन्ट्रेशन टाइम 1 तास 1/4 तास राहत असेल, 1.5 तास राहत असेल, तर डोक्यात हा पण प्लॅन पाहिजे आपल्या, की मला त्या वेळेमध्ये जिथं मला गोष्टी आठवत आहेत 10 ते 12 मध्ये, इथं मला कोणते विषय हाताळायचे आहेत. करंट अफेअर सारखा विषय तुम्हाला कधीही आठवू शकतो, बरोबर? कारण वाचलं असेल तर आठवतं, नाही तर येतच नाही मग करंट अफेअर. हा एक मुद्दा आहे. त्यामुळे त्याचा काही विषय नाहीये. पण बाकीचे जे विषय आहेत, त्या बाकीच्या विषयांमध्ये तुम्हाला कुठला विषय असा जिथे डोकं लावायला लागते? फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तुम्ही पहिले सगळं जीएस सॉल्व्ह करत बसला. शेवटच्या 20 मिनिटांमध्ये गडबड म्हणजे फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतले. जरी तुम्हाला ते येत असतील, तर ते सुटणार नाही मग काही वेळेस. असंही होऊ शकतं, बरोबर? का होऊ शकतं? कारण तो टाइम तुमचा गेलेला असतो विचार करण्याचा, बरोबर? मग तुम्ही हे ठरवा, की आपल्याला ते कधी पाहायचेत, बरोबर? जर आपला टाइम 1 तास राहत असेल, 1/4 तास राहत असेल, 1.5 तास राहत असेल, तर त्या टाइममध्ये कोणते तुमचे ठरलेले विषय आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला स्कोर करायचा आहे, ते कधी सोडवायचे हे तुम्हाला समजेल. पण हे आता लगेच नाही समजणार. याच्यासाठी तुम्हाला 10-10 टेस्ट द्यावे लागतील अगोदर, बरोबर? आणि मग तुम्हाला समजेल, की हा टाइम तुमचा काय आहे आणि कोणत्या टाइममध्ये कोणता विषय तुम्हाला सोडवायचा आहे. सुरुवात कोणत्या विषयापासून करायची पेपरला आपल्याला, बरोबर? हे सगळं ठरलेलं पाहिजे. जर तुम्ही अचानक पहिल्या प्रश्नापासून म्हणजे सोडवा काही प्रॉब्लेम नाही. पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नापर्यंत सोडवा, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर? जर तुम्हाला ते प्रेशर मॅनेज होत असेल तर. पण काही विद्यार्थ्यांना ते नाही होऊ शकत. तर तुम्ही अगोदर हे ठरवणं गरजेचं आहे, की मला पॉलिटी तर पॉलिटी पहिला पाहायचंय. करंट अफेअर चांगला अभ्यास असेल, करंट अफेअर पहिल्यांदा पाहायचंय. जिओग्राफी तर जिओग्राफी, बरोबर? हिस्ट्री तर हिस्ट्री. म्हणजे हे पण ठरवून म्हणजे हे कधी ठरेल? हे समजल्यानंतर. हे जर क्लिअर असेल, तर या गोष्टी सगळ्या आपल्याला काय होतील? क्लिअर होऊन जातील, बरोबर? तर हा संपूर्ण मुद्दा आहे. आय होप तुम्हाला टेस्ट सिरीजचं महत्व काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे, याच्याबद्दल थोडाफार अंदाज आला असेल. आणि जर तुम्ही अजूनही टेस्ट सिरीजला म्हणजे सिरियसली घेत नसाल, टेस्ट सिरीज तुम्ही सुरू केली नसेल, तर ती करा. आणि जर तुम्ही टेस्ट सोडवत असाल, पण त्या खूप सिरियसली सोडवत नसाल, तर हे समजून घ्या, मग तुम्ही टाइम वेस्ट करताय. कारण या गोष्टी जर नाही समजल्या, तर मग टेस्टचा फायदा काय, बरोबर? ह्या गोष्टी समजल्या पाहिजे, की रिव्हिजन काय करायची, वेळेचं नियोजन होतंय का आणि आपला कॉन्सन्ट्रेशन टाइम किती राहतो, हे समजून घ्या. टेस्टमधून तुम्हाला किती मार्क पडते ते महत्वाचं नाही टेस्टमध्ये, ओके? आणि टेस्ट झाल्यानंतर अनालिसिस करा, की आपल्याला कोणत्या विषयामध्ये किती मार्क पडतायत आणि कोणते टॉपिक आपल्याला रिवाइज करावे लागतील. हे तुम्ही पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला. पण हे अनालिसिस पण करा. फक्त टेस्ट दिला, सगळ्यात जास्त स्कोर तुमचा आला, तर लगेच काय आनंदी होऊन जायचं नाहीये. टेस्ट सिरीजच्या मार्कांनी आपल्याला काहीच भेटणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे टेस्ट सिरीज मध्ये मार्क मिळवू म्हणजे मार्क मिळवायचे आणि पाहू नका. टेस्ट सिरीज मध्ये तुमचे उद्दिष्ट 3 राहिले पाहिजेत. एक म्हणजे मला रिव्हिजन काय करायची हे समजलं पाहिजे. एक म्हणजे मला वेळेचं नियोजन होतंय का हे समजलं पाहिजे आणि माझा कॉन्सन्ट्रेशन टाइम काय आहे हे समजलं पाहिजे. यासाठी टेस्ट सिरीज देणं आवश्यक आहे. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील.
जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल किंवा या लेक्चर मध्ये एखादा इनपुट जरी भेटला असेल तर सेशनला एक लाईक करा, एखादी कमेंट नक्की करा, कारण तुमच्या कमेंटमुळे जे नंतर लेक्चर पाहतील ते पूर्ण पाहतात, बरोबर. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत हे लेक्चर शेअर करा. जे प्रिलिम्सचा अभ्यास करत असतील त्यांना शेअर करून सांगा की हे टेस्ट सिरीजचं महत्त्वाचं लेक्चर आहे, एकदा पाहून घ्याल. जर तुम्ही ग्रुपला नसाल तर एक नंबर देतो, या नंबरला तुम्ही नोट डाऊन करा आणि मला मेसेज करा व्हॉट्सअपला, मी तुम्हाला ग्रुपला ऍड करेल. टेलिग्रामला नसाल तुम्ही तर आपल्या टेलिग्रामलाही जॉईन करा. जॉग्राफी बाय अनिकेत सर हा चॅनल सर्च करा टेलिग्रामला, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल, तुम्ही जॉईन करू शकता. ओके. बाकी थोडी इन्फॉर्मेशन देतो सुपर कोचिंग बद्दल. बघा 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस, या व्यतिरिक्त ऑफलाईन क्लासेसचे सेशन तुम्ही पाहू शकता. हे सगळे सुपर टीचर तुम्हाला गाईड करायला आहेत. आपले वेगवेगळ्या बॅचेस आहेत बघा. राज्यसेवेसाठी एक स्पेशल बॅच आपली 24 साठी पाहायला मिळते. ऍडमिशन करायचं असेल तर कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत. तुम्हाला नोट्स आहेत, मॉक टेस्ट बघा, खूप साऱ्या मॉक टेस्ट आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आहे. आपलं नावच टेक्स्ट बुक आहे, बरोबर. सो स्पेशली टेस्ट साठी तर खूप जास्त प्रसिद्ध आहे. तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवरती पण भरपूर टेस्ट मिळून जातील. अगदी 200 रुपयामध्ये सगळ्या या टेस्ट मिळतील. 200-300 रुपयामध्ये. तुम्ही ऑलरेडी एनरोलमेंट केली असेल तर मग त्यात मिळून जाईल, बरोबर. पण सेपरेट टेस्ट सिरीज जरी तुम्हाला जॉईन करायची असेल तर आपल्याकडे पास प्रो नावाची कन्सेप्ट आहे. ती पास प्रो कन्सेप्ट काय आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील टेस्ट स्वरूपामध्ये सोडवू शकता. आणि फुल लेंथ टेस्ट आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे, अगदी टॉपिक वाईज टेस्ट पण आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही ते सॉल्व्ह करा आणि पास प्रो मध्ये आपल्या ऍप्लिकेशनला एनरोलमेंट करू शकता. तुम्हाला टेस्ट वगैरे मिळून जातील. या बाकी आपल्या बॅचेस आहेत. आपला कोड यूज कराल कॅपिटल मध्ये आणि तुम्हाला डिस्काउंट वगैरे मिळून जाईल. टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला तुम्ही जॉईन करा. जर कोणी राहिलं असेल तर एकदा सर्च करा, नावं तुम्हाला मिळून जातील. हा पण टेलिग्राम चॅनल जॉईन कराल आणि जो जॉग्राफीचा आहे तोही जॉईन करा. ओके. चला आपण या लेक्चर मध्ये भेटूयात. जर तुम्हाला या पद्धतीचं अजून कोणतंही लेक्चर हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण अशाच पद्धतीचे अनेक लेक्चर आतापर्यंत घेतलेले आहेत, तुम्ही ते नक्की पहा. तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने इनपुट्स आहेत ते मिळून जातील. ओके. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.